मशीनला ऑइल करण्याची योग्य पद्धत बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मशीनसाठीचं जे सेपरेट ऑइल येत असतं तेच वापरायचं आहे. इथे कसलंही ऑइल वापरायचं नाही आहे. त्यानंतर वरच्या साईडला जे छोटे छोटे होल असतात ते होल खास ऑइल करण्यासाठीच असतात. तर ह्या प्रत्येक होलमध्ये आपल्याला अशा पद्धतीने ऑइल करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या फुटरच्या इथे खालच्या साईडचा जो शटर असतो तो खोलून घ्या, तिथं ऑइल करून घ्या. हे झाल्यानंतर जिकडे आपला धागा आपण लहान मोठा करत असतो तिथे आपल्याला ऑइल करून घ्यायचं आहे. आपल्या बिडिंगच्या सेटिंगला ऑइल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर महिन्यातून 3 वेळा संपूर्ण मशीनला अशा पद्धतीने ऑइल सोडत जा. तुमची मशीन कधीच जाम होणार नाही. थँक्यू. मशीनला ऑइल करण्याची योग्य पद्धत बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मशीनसाठीचं जे सेपरेट ऑइल येत असतं तेच वापरायचं आहे. इथे कसलंही ऑइल वापरायचं नाही आहे. त्यानंतर वरच्या साईडला जे छोटे छोटे होल असतात ते होल खास ऑइल करण्यासाठीच असतात. तर ह्या प्रत्येक होलमध्ये आपल्याला अशा पद्धतीने ऑइल करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या फुटरच्या इथे खालच्या साईडचा जो शटर असतो तो खोलून घ्या, तिथं ऑइल करून घ्या. हे झाल्यानंतर जिकडे आपला धागा आपण लहान मोठा करत असतो तिथे आपल्याला ऑइल करून घ्यायचं आहे. आपल्या बिडिंगच्या सेटिंगला ऑइल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर महिन्यातून 3 वेळा संपूर्ण मशीनला अशा पद्धतीने ऑइल सोडत जा. तुमची मशीन कधीच जाम होणार नाही. थँक्यू.